नमस्कार, मी नताशा चव्हाण. मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. काही दिवसांपूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना उपनेते शरद कोळी यांनी महाराष्ट्राचे कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांनी मला मारण्याची धमकी दिली आहे आणि याबद्दल मी पोलीस आयुक्तांकडे तक्रारी केली असून माझ्या जीवाला दत्तामामा धरणे धोका आहे असे म्हटले होते. यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवक अध्यक्ष सुहास कदम यांनी शरद कोळीला कोण ओळखतोय, तो एक खडणीखोर आहे आणि त्याच्याकडे 1 कोटीच्या गाड्या कशा आल्या, अंगावर 1-1.5 किलो सोने कसे आले, शरद कोळी हा लबाड लांडगा म्हणून सोलापूर शहरात प्रसिद्ध आहे असे म्हणत शरद कोळी यांच्यावर जोरदार टीका केली. उभाटा गटाचे जे काही युवा नेतृत्वमान महाराष्ट्रामध्ये जे काम करतात असे ह्या सोलापूर जिल्ह्याचा लबाड लांडगा म्हणून शरद कोळी प्रसिद्ध आहे. शरद कोळीने 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री सन्माननीय दत्तात्रय मामा भरणे यांच्यावर हत्येच्या कटेच्या संदर्भामध्ये बिनबुडाचे आरोप केले गेले होते. अधिकारी असतील, तहसीलदार असतील, प्रांत असतील किंवा या सोलापूर जिल्ह्याचे SP असतील, ह्याच्या कोणत्याही गोष्टीकडे दखलंदाज न देता त्याच्याकडे एक खंडणीखोर म्हणून बघितले गेलं पाहिजे. असाच प्रशासनाचा देखील आता भ्रम झालेला आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये असे लबाड लांडगे नक्कीच जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही आहेत. कारण की हा मुळातच वाळूच्या माध्यमातून असू दे, शेतीच्या माध्यमातून असू दे किंवा जमिनीच्या माध्यमातून असू दे, अशा अनेक प्रकारचे घोटाळे शरद कोळीच्या माध्यमातून या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेले आहे. आम्ही त्याचे सगळे काळे धंदे उघड केल्याशिवाय शांत राहणार नाही. नेते खूप दिवसांनी पत्रकार परिषद घेताय, काय सांगाल? खरं तर आता खूप महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायसाठी तुम्हाला बोलवलं. तुमच्या माध्यमातून या शासनाला, पोलीस यंत्रणेला जाग आणण्यासाठी. आणि परिस्थिती आज खूप गंभीर घडलेली आहे. मला 3:10 , 3:25, 3:26, 3:27 आणि 3:38 फोन आला. आणि ते फोन आला ते माझा नंबर आहे 9309919193. या नंबरवर ते फोन आला. पुढून आलेला नंबर आहे 7276181704. या नंबरवरून फोन आला आणि त्यांनी सांगितलं, तुम्ही दादा भरणे मामा आहेत का, तुमच्या लक्षात आलंय का? मी म्हणालो होय आहेत की, बोला. ती पुढून म्हणाला, काय नाही, कसं आहे, मी मोठा फॅन आहे तुमचा. मी म्हणालो हो. समोरून तुम्ही कार्यकर्ते भरपूर केले आहेत सांगतोय. पुढून मला फोन आला आहे की त्यांचं नाव घेऊन त्यांच्याकडून धोका आहे, त्यांना काही लोक भेटलेले आहेत, त्यांनी कट रचलेला आहेत. उलट मी सावध भूमिका घेऊन तुमची मला मदत मिळली पाहिजे. तुमच्या माध्यमातून ह्या सरकारला कळलं पाहिजे, या महाराष्ट्राच्या पोलीस संचालक साहेबांना कळलं पाहिजे, IG साहेबांना कळलं पाहिजे, जिल्हाधिकाऱ्यांना कळलं पाहिजे, SP साहेबाला कळलं पाहिजे, पोलीस कमिशनर साहेबाला कळलं पाहिजे. म्हणून तुम्हाला बोलून तुमच्या माध्यमातून माहिती आहे. त्या फोनवर आलेलं त्याचं नाव काय दिसतंय ट्रू कॉलरवर किंवा त्याचं सौदागर वाघमारे असं दिसतंय, पण ते खरं आहे खोटं आहे मला माहित नाही. त्यानं फोन कट केला, त्याच्यामुळे मी परत त्याला फोन करणं योग्य नव्हतं म्हणून मी फोन केलेला नाही. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.